350 वर्षापूर्वी महाराजांनी अद्भुत आणि अलौकिक असं कार्य करून टाकलं. स्वराज्य उभा केलं. पण तत्पूर्वी महाराजांनी विचार केला, या भूमीमध्ये राज्य नव्हते असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण हे राज्य उभा करू आणि कदाचित ही नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. महाराजांनी स्वतःचा आरमार उभा केलं. पण तत्कालीन काळात आरमार उभा करायचं म्हणजे जहाज इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची, दारुगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा. विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंदच केलं तर? आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याण कुलाब्याला त्याने आरमाराची गोदी काढली. आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागात जगातला सगळ्यात मोठा तोफा ओतण्याचा कारखाना महाराजांनी सुरू केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले दोन अलौकिक गुण आहेत. स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात तरंगू लागली, पण त्या जहाजात एखादी अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या उजानी जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा. तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. एके दिवशी महाराजांनी हे सगळं बघितलं, काहीतरी केलं पाहिजे. आणि महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. सगळ्या कामगारांना गोळा केलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाळणार, किती ओझं ठेवलं तरी नडच मिळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे, महाराजांची. आरमार उभारतानाच खरं तर जंजिराच्या उरावर दुसरी लंका उभारावी म्हणून 84 बंदरे ऐशी जागा नाही अशी जागा महाराजांनी निवडली आणि तिथं दुसरी शिवलंका उभारली. किल्ले सिंधुदुर्ग महाराजांनी दर्यावर बेपना हुकूमत निर्माण केली आणि त्यासाठी सिंधुदुर्ग उभारला. या सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू असताना महाराज ते पाहायला गेले आणि बांधकाम पाहता पाहता महाराजांचा पाय तिथल्या ओल्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांच्या पायाचा ठसा तिचा उमटलाच. कामगार धावत आले, महाराज बरं झालं, आम्हाला खूप वाटत होतं आपलं अस्तित्व इथं सतत असावं, आपण इथं नसाल पण आपला हा पायाचा ठसा मात्र चिरंतन इथं राहील. तोपर्यंत महाराजांनी भिंतीवर हात ठेवला, तिथं ओला चुन्याचा गिलावा, महाराजांच्या उजव्या हाताचा ठसाही तिथल्या भिंतीवर उमटला. कामगारांनी तोही जतन करून ठेवला. पुढं जिजाऊ राणी सरकारांनी त्या महाराजांच्या ठशाला कोंदण केलं आणि आता काचेच्या तावदानामध्ये महाराजांच्या हाताचा आणि पायाचा तो ठसा अत्यंत सुरक्षित पद्धतीनं जतन करून ठेवलाय. महाराजांच्या हयातीत उभारलं गेलेलं हे महाराजांचं तिसरं जिवंत स्मारक आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठशांच्या रूपानं. खरं तर हे सगळं महाराजांनी उभा केलं. पण महाराजांकडे होतं काय? सैन्य होतं, संपत्ती होती, सामर्थ्य होतं काय? काही नाही. अहो साधा विचार करायला हवा आम्ही. एक साधा प्रश्न आहे, महाराज शून्यातून विश्व उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असतंच. अरे लढके तो लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा, पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? जो बाजूने अडचण आहे आमची.